आज आपण घरातील सर्वांना आवडतील असे मिनी अप्पम कसे बनवायचे ते पाहणार आहोत। खूप टेस्टी लागतात। तुम्ही कुठल्याही भाजीसोबत हे खाऊ शकता किंवा नारळाच्या चटणीसोबतही छान लागतात। आपण वेळ न घालवता रेसिपी सुरू करूयात। त्यासाठी इथे मी 1 कप एवढे तांदूळ घेतलेले आहेत। इथे मी इडली राईस घेतला आहे, तुम्ही रेशनचे तांदूळसुद्धा घेऊ शकता। आता 1 कप तांदूळ मी 6 ते 7 तास इथे भिजवून घेतलेले आहेत। तांदूळ चांगले 5-6 तास भिजवून झाले की यातलं पाणी काढून टाकायचं आपल्याला आणि हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात। आता हे तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते। 1 कप तांदूळ घेतलेले आहेत आपण इथे। तर यामध्ये आपल्याला अर्धा कप एवढा नारळ घालायचा आहे आणि अर्धा कप एवढा भात घालायचा। भात गरम न घालता थंड घालायचा। यासोबतच यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते। यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालायचं आपल्याला आणि जसं आपण इतर वेळी डोशाचं बॅटर तयार करतो त्या पद्धतीचे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता हे पीठ आपलं छान बारीक करून घेतलेले मिक्सरमध्ये एका भांड्यामध्ये काढून घेते। यावर झाकण ठेवायचे आणि रात्रभर हे मी असंच फर्मेंट व्हायला ठेवते। दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू शकता आपलं जे पीठ आहे छान फर्मेंट झालेले, मस्त जाळीदार पीठ तयार झालेलं आहे। तर गरज वाटली तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करण्यासाठी आणि हलकंसं याला मिक्स करून घ्यायचं। आता याचं आपण अप्पम कसं बनवायचं ते पाहूया। तिथे मी आप्पेपात्र गरम करायला ठेवलेले, त्याला एकदा ऑइल ग्रीसिंग करून घ्यायचं आणि त्यामध्ये हे पीठ घालून त्याला या पद्धतीने प्रेस करायचं। बघू शकता जसं आपण अप्पम बनवतो सेम त्या पद्धतीचे मिनी अप्पम आपलं तयार होतं। मध्ये छान स्पॉन्जी होतं आणि कडेनं मस्त पातळ तयार होतं। तर सगळे अप्पम याच पद्धतीने बनवून घ्यायचे। वरतून याला तेल सोडायचे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला याला छान भाजून घ्यायचे। तर या अगोदरही मी अप्पम कसं बनवायचं याची रेसिपी शेअर केलेली आहे। त्यामध्ये तुम्ही ईस्ट घालू शकता, ईस्ट घालून बनवलेलं आहे। हे आपण विदाऊट ईस्ट बनवतोय। आता हे छान भाजलं गेलं, याला आपल्याला काढून घ्यायचं आहे। हे तुम्ही चिकन सोबतही खाऊ शकता किंवा जशी आपण केरला स्टाईलची बटाट्याची भाजी बनवतो त्या पद्धतीने भाजी बनवून त्यासोबतही खाऊ शकता। खूप मस्त लागतं। छोलेची भाजीसुद्धा यासोबत मस्त लागते। तर पाहू शकता इथे मस्त आपलं मिनी अप्पम तयार झालेले, मध्ये मस्त स्पॉन्जी आहे आणि कडेनं मस्त जाळीदार तयार झालेले। तर खूप मस्त लागतात खायला। करून पहा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि यानंतर तुम्हाला नाश्त्याचा कोणता पदार्थ पाहायला आवडेल हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि अशाच छान छान रेसिपी तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती पाहू शकता। तिथेही तुम्ही अश्विनीज रेसिपीला नक्की फॉलो करा।